दर्या रे माझ्या सागरा रे, दर्या रे माझ्या सागरा, सन तुझा यो वर्षाचा, सन तुझा यो वर्षाचा, सन तुझा हायो वर्षाचा न सन हाय नारळी पुनवेचा, सन तुझा हायो वर्षाचा न सन हाय नारळी पुनवेचा, सन हाय नारळी पुनवेचा, सन हाय नारळी पुनवेचा, सन हाय नारळी पुनवेचा, सन हाय नारळी पुनवेचा. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आली आहे नायगाव जेट्टी इथे. तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम कोळीणबाई आणि त्यांची लाईफस्टाईल काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव आहे सुमिता दत्तात्रय खोको. मी रेतोय नायगाव कोळीवाड्यान. आमचा नायगावचा धंदा आहे. आम्ही मावरं पकडायला जातो. आमचे धंद्यामध्ये खूप यश येते. आमचे कोळी लोकांचा एवढा धंदा चालते ना का त्या दर्यादेवाला आम्ही नेहमी मागतो का जेव्हा आमची नारळी पौर्णिमा येईल तेव्हा तुम्हाला आम्ही नारळ द्याव. पाण्याला सांगितलं आम्ही का आम्ही देवा भगवंता आमचं चांगलं आमचं चालू दे, आमचे धन्यांना यश येऊन दे. ते आमची लोक सकाळूच जातात मावरं पकडायला. ते मावरं घेऊन येतात तेव्हा आम्हाला झोपू नाही मिळे. आम्ही सकाळीच उठतो न मावरं करायला जातो. तेच मावरं पटापट तूक करायचं न लगेच शिकायला जावायचं. ते आमचं जेवण न होय. आमचं जेवणाला टाईम ना म्हणा. न मावरं कव्हा आमचं ऐकते न कव्हा आम्ही येतो. आमचं जरी मावरं रेलं तर आम्ही पहिल्या पोरांसाठी धावून येतो, आमचे बांधवांसाठी आम्ही येतो. त्यांना पहिलं जेवण करतो. त्यांचं जेवण झालं का मावरं मग आम्ही भिजून मावरं इकायला जातो. ते मावरं इकलं का आम्ही येतो. मग आमचे धन्यांना सांगतो हे बघा भिजून जावाचं आहे का तुम्हाला बोक्षावर. मग ते सांगतील हो आज जावाचं हो आम्ही बोक्षावर. मग एक काम करा, आता आपली नारळी पौर्णिमा येईल. नारळी पौर्णिमेला आपल्याला नारळ सगळं सजवायचं आहे. आपल्याला दर्या राजा आपला नेहमीचा आपल्याला मावरं देते. आता त्याचं आपल्याला करायलाच पाहिजे ना दर्याला. आपण सगळं फूल पान रोजाची फुलं सगळं नारळ सजवायचा न देवाला मान देवाचा. त्या सोन्याच्या नारळासारखी आपला नारळ म्हणजे सोनेरी. त्या दर्या देवाला आपल्याला द्यायलाच पाहिजे असं आम्ही आमच्या धन्यांना सांगतो. आमचे धनी सकाळीच जातात 5ला 4ला अशी उठताव आणि सकाळीच जातो न सगळं पहिलं आमचं काम बिम करून घेतो. ठाई भांडं कपडे सगळं करून घेतो. आपल्याला माहिती आहे आता आमचं मावरं येणार आहे. आम्हाला झोप नाही बाय. आम्ही पहिल्यानं जातो मावरं करायला. कारण ते आपल्या पोटासाठी आपल्या पोटाला भुका आहे ती जावायलाच पाहिजे. नाही जाऊन कोणाला सांगायचं असं आहे ते आमचं. मग आमच्या धन्याला आम्ही सांगतो तो बिचारा रातभर गेलेला असते बोक्षावर. मग तो येवायला आम्ही सगळं उठताव सगळं काम बी मटपिताव न सकाळची बंदरावर देताव. बंदरा आयलू वाट बघायची आपली धन्याची. आता येईल मग येईल असे आम्ही वाट बघित आहो. आमची कव्वा येईल ना कव्वा नाही. आईला का आमचे जीव येते समुद्रावरून. एवढं आम्ही असं आमची होरी आहे ना ते आमच्या अशी डुलते. देवाला सांगताव देवा जसा नेलाय तसा आमच्या नवऱ्याला व्यवस्थित घेऊन ये. दर्या देवा तुला नेहमी दरवर्षी आम्ही नारळ देताव. असा पण तुला नारळ वावित आहो आम्ही. पण आमच्या धन्याला नीट घेऊन ये. आमचे होरीवर जातात ना लोक त्यांना घेऊन यायला सांगतो त्यांना. हो आम्ही फलं टोपलं घेतो. आमचं त्यामध्ये मावरं घेतो टोपल्यामध्ये ना. आम्ही जातो ना ते फल्यावर आम्ही मावरं घेतो. आमचे वाटे करतो. वाटे केले बोंबलाचे वाटे कोलबीचे वाटे सुरमय पापलेट चिकार सगळं सरगे आमचे खापरी मुसकुटे आम्ही सगळं ते विकतो. ते बरं मावरं येते आम्हाला बोटीन. कोणामुळे येते या दर्या सागरामुळे येते. त्याचे उपकारान दर्याचे आमच्यावर. आमच्या कोळी लोकांना आम्हाला बांधवांना कोळी बांधवांना समध्यासनी त्यांची मदत आहे. या कालामध्ये आता लोकांचे उपास असतात पण ही सगळेच लोक उपास ना करीत. ख्रिश्चन मुसलमान ही लोक नाही उपास करीत. हे आपले कोळी लोकांचे सगळेच कोळी लोक नाही करत. कारण काय आपला धंदा आहे. आपल्याला मावरं खाणं भागच आहे. असं आहे श्रावण काय भगवंता आपल्याला नेहमी देतच असते देवाच्या आभारान. तसेच आम्ही या दर्या देवाचे आभार मानित आहोत. आम्ही नारळ घेत आहोत उचलीत आहोत न जात आहोत दर्या देवाला भेट देवाला.
सोन्याचा नारळ आम्ही सांगतो त्याला. आम्ही सकाळी लुगडी म्हणजे आंघोळ बिंघोळ केली की आमची लुगडी बिगडी नेसली. आता आम्ही हे आमचं सोनं, हे माझं मंगळसूत्र, हे आमचं 15-20 तोल्याचं मंगळसूत्र असते, हे आम्हाला कोळी लोकांना लागते. न ह्यो आमचा हार आहे, ह्यो आमचा पहिल्यापासून प्रथा ही आहे आमच्या हाराची. ही आमची कंठी, आम्हाला एकविरा मातेचं वरदान आहे. आम्हाला एकविरा मातेची लक्ष्मीची कंठी घालायलाच लागते. आमचं महालक्ष्मी एकविरा देवी म्हणजे आमचं कुलदैवत आहे. आम्ही काठाच्या सिल्क जशा असेल तशा आम्ही लुगडी घेत आहोत, कारण आमचं ते अर्ध लुगरं आहे. त्याच्यामध्ये कसं आम्हाला ते घालायलाच लागते आणि अर्धा लुगऱ्यावर आम्हाला ओढणीच लागते. कोळी लोकांची आमची प्रथा आहे, ते जास्त करून आमच्या काठाचीच असतात. एकविरा माऊली आम्हाला पावली पाहिजे. देवी सांगते का एकवी काठाचीच पाहिजे असं काही नाही, एक वेळ त्या पण चालतील. अंतरून बघून पाय पसरायचे. आम्ही नारळी पौर्णिमेला पुरणपोळ्या करतो, बटाटी पण बापतो किंवा बटाटी पुरणी करंजी, आम्ही त्याला कोळी भाषेमध्ये पुरण्या बोलतो. आम्ही पण पुरण्या करतो, पुऱ्या करतो, मोदक करतो, कोणाला काय लागेल ते करतो. असं म्हणजे आपले नारळाची सोयर असते बघ, नारळाचा मान पहिल्यांदा देतो आम्ही, कारण नारळाला खूप मान आहे म्हणून आम्ही चोयर बनवित आहोत. नंतर डालपोल्या करतो. मग ते दर्या देवाला आम्हाला द्यायला लागते ना, पुरणपोळीचा मान देतो आम्ही दर्याला. मावराचे सुरमई, सरगे, पापलेट न अशी जशी जशी नंबरावर असतात, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर असं. आणि रोट्या असतात, कोळी लोकांच्या आमच्या रोट्या असतात, मोठ्या मोठ्या रोट्या असतात. आम्ही कैला जावाला आमच्या धन्यांना रोट्या त्याच देतो. घरामध्ये आमची पोरं हान, माझा नवरा हाय, मी हाय. आता पोरं कशी आमची शाळेत जातात ना, शाळेत जावाला त्यांना ते तयारी करायला लागते त्या पोरांना. रे बाबा लवकर या, आता पप्पाचं मावरं येईल, आपल्या बाबाचं मावरं येईल, पटकन जावायला लागेल आपल्याला. माना जावाचं आहे, तू शाळेत जा, तुम्ही दोघंजण शाळेत जा, मी जात आहे मावरं करायला. आपला आत्ता मावरं येईल 7 वाजता. आता सगळं माझं काम आटपलं आहे, कपडे बिपरे सगळं जायलं आहे धवून ना. आता तुम्हाला शाळेत घेऊन जात आहे, मग तुमची रिक्षा आली का तुम्ही जा, मग मी जातं मावरं करायला. मावरं इकायला जायला लागेल म्हणा. मग आली मी पोरांना सोरवून आयलो, मावरं केलं, मावरं तू केलं न घेऊन गेलो तसंच इकायला. पुढे पथाच आहे ते आमची कोळी लोकांची, आमचं त्याच्यावरच जीवन आहे. कारण का आमचा धंदाच आहे बोटीचा, आमची बोट पोरं चालवणारच ना पुढे. आमच्या पोरांना सांगता तुम्ही न शिकले तरी चालेल, आपली हाय बोट. कारण आमचा त्या दर्यादेवावर संपूर्ण विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे. तो आम्हाला देणारच मच्छी एवढं. म्हणजे मावरं खूप येते आमचं तसं बघायला गेलं ते. खारींचं मावरं येते, जिल्हा निवट्या ते पण येते खारींचा. पावसाळ्याला तेच मावरं ना आमचं कोळी लोकांचं. म्हणजे आमचं जवळचं नातं आमचं घरच्यासारखे आहे. प्रेम आहे आमचं त्या समुद्रावर खूप, त्याच्याशिवाय आमचं जीवन नाही. आम्ही समुद्रदेवाला सांगतो, वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेव्हा आमचे धनी चालल्यात मावऱ्याला, त्यांना यश येऊ दे.